अचानक बोलता न येणे, तोंड वाकडं होणे, एक साईड पॅरलाइज होणे, तसेच अचानकपणे बेशुद्ध होणे, सततची डोकेदुखी ही सर्व लक्षणं आहेत ब्रेन स्ट्रोकची. हार्ट अटॅक इतकाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त घातक असणारा हा आजार आजकाल खूप जास्त वाढतोय. मग त्यामागची कारणं काय आहेत? ब्रेन स्ट्रोक नेमका का येतो, कसा येतो, त्याच्यावरती उपचार काय आहेत आणि ब्रेन स्ट्रोक झालेला माणूस हा पूर्णपणे बरा होऊ शकतो का? या सर्वच प्रश्नांची उत्तरं आजच्या या आपल्या एपिसोडमधून तुम्हाला मिळणार आहेत. आज आपल्यासोबत आहेत न्यूरो1 ब्रेन अँड स्पाइन सेंटरच्या फाउंडर आणि डिरेक्टर तसेच सांगली जिल्ह्यातील सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर केतकी पटवर्धन. स्ट्रोकविषयी संपूर्ण माहिती या एकाच पॉडकास्टमधून तुम्हाला आज मिळेल. त्यासाठी हा एपिसोड पूर्ण पहा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका. एन्जॉय द शो. मॅम, वेलकम टू द शो. नमस्कार. मॅम, आज आपण स्ट्रोकबद्दल बोलणार आहे. स्ट्रोकचं प्रमाण का वाढलं आहे आणि स्ट्रोक अगदी लहान वयात का येत आहेत, खेळताना असेल किंवा एखाद्याला काही झोपेत असेल, अशा प्रकारे सगळ्यांना स्ट्रोक यायला लागले जे पूर्वी खूप फक्त वयस्कर माणसांना यायचे. त्याचं का प्रमाण वाढलं आहे आणि ते आजकाल एवढ्या मोठ्या प्रमाणात लहान वयापर्यंत का येतं आहे, याचं कारण काय असेल? पूर्वी स्ट्रोक हा फक्त ओल्डर पॉप्युलेशन म्हणजे 60+ 70+ अशा लोकांचा मानला जात होता. पण आता स्ट्रोक प्रत्येक एज ग्रुपमध्ये होऊ शकतो. पूर्वीपासून काही जेनेटिक रिझन्स आहेत अर्ली स्ट्रोक्सचे किंवा काही ॲडॉलसंट किंवा अर्ली यंगहुडमधले जे स्ट्रोकचे रिझन्स आहेत ते पूर्वीपासून होतेच, पण त्याचा इन्सिडन्स वाढत चालला आहे. स्ट्रोक जो पूर्वी उशिरा व्हायचा तो कमी वयात व्हायचं कारण आहे की आजकाल 20s आणि 30sमध्ये लोकांना रक्तदाब डिटेक्ट होतो किंवा डायबिटीज डिटेक्ट होतो आणि तो बऱ्याचदा मला इतक्या कमी वयामध्ये कसं शुगर होऊ शकते किंवा बीपी कसं असू शकतं म्हणून कोणी चेकच करत नाही. त्यामुळे त्याचं डिलेड डायग्नोसिस होतं आणि बऱ्याचदा आम्ही बघतो की स्ट्रोक झाल्यावरच समजतं की बाबा या व्यक्तीला शुगर आहे, ब्लड प्रेशर आहे आणि ते 30s 40s 50s कोणत्याही एज ग्रुपमध्ये सिम्पटम्स डेव्हलप होतात. कारण त्यांनी चेकच केलेलं नसतं. बरोबर. सो अनडिटेक्टेड केसेस जास्त असतात. त्यानंतर तसंच आपल्या डे टू डे लाईफमध्ये स्ट्रेस इतका वाढत चालला आहे की जास्तीत जास्त लोक ऑफिस जॉब, कॉर्पोरेट जॉब करतायत. फिजिकल लेबर जो ग्रुप आहे तो कमी होत चालला आहे. एज्युकेटेड क्लास वाढत चाललाय. त्याच्यामुळे मग हे लोकांमध्ये एक्सरसाइजची कमतरता होते वेळ नसल्यामुळे. 8-8 10-10 तास सलग कम्प्युटर समोर बसूनच काम करतात. त्यामुळे त्यांचं एक्सरसाइज न केल्यामुळं फिजिकल फिटनेस कमी होतो, बीपी वाढत जातं, कोलेस्ट्रॉल वाढत जातं आणि मग स्ट्रोकची रिस्क वाढत जाते. अच्छा मॅम, हा स्ट्रोक येतो आपल्या ब्रेनमध्ये, मेंदूमध्ये, म्हणजे नेमकं काय होतं तेव्हा? जसं आता आपलं हार्ट अटॅक हे सगळ्यांना माहिती झालंय तसं मला लोकांना हार्ट अटॅक सारखाच ब्रेन अटॅक आहे हे सांगायचंय. हो, आणि ते लोक हार्ट अटॅकचे सिम्पटम्स आणि ब्रेन स्ट्रोक यामध्ये खूप कन्फ्यूज असतात. बरोबर. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आधी स्ट्रोक हा आयडेंटिफाय करता आला पाहिजे. स्ट्रोकचे काय काय सिम्पटम्स आहेत हे माहिती असलं पाहिजे, मग आपल्याला तो लवकर ओळखता येईल. स्ट्रोक येतो म्हणजे काय, तर इट स्ट्राइक्स वन ऑर द अदर पार्ट ऑफ द ब्रेन. अच्छा. तर ब्रेनच्या वेगवेगळ्या जे एरियाज आहेत ते वेगवेगळे आपल्या शरीराचे एरियाज कंट्रोल करतं. जसं हँड एरिया असतो, लेग एरिया असतो, आय एरिया असतो, इयर एरिया असतो. हे सगळ्याचं सेंटर ब्रेनमध्ये असतं. ज्या ज्या सेंटरच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होतं किंवा रक्तपुरवठा बंद पडतो किंवा रक्तस्राव होतो तर त्याला आपण स्ट्रोक म्हणतो. सो तो एक पार्ट ऑफ द ब्रेन इज स्ट्रक बाय लॉस ऑफ ब्लड सप्लाय आणि त्याच्यामुळे स्ट्रोकचे सिम्पटम्स उद्भवतात. ओके. आणि मग स्ट्रोकचे जे सिम्पटम्स आहेत, जसं मी आता तुम्हाला विचारलं की हार्ट अटॅकचे सिम्पटम्स आणि स्ट्रोकचे सिम्पटम्स यामध्ये बरेच लोक कन्फ्यूज असतात. ते का कन्फ्यूज असतात? बरोबर. कारण हार्ट अटॅक ओळखणं त्या मानाने सोपं आहे. लोकांना माहिती झालंय की छातीत दुखल्यावर, हात जड झाल्यावर, घाम आल्यावरती हा चेस्ट पेन होतंय आपल्याला, तर हा हार्ट अटॅक असू शकतो. पण ब्रेनचं असं आहे की राईट फ्रॉम दृष्टी कमी होणे, बोलता न येणे, ऐकायला न येणे अचानकपणे किंवा एक बाजू जड होणे, दोन्ही पाय जड होणे, लघवीचा कंट्रोल जाणे, असे निरनिराळे सिम्पटम्स असल्यामुळे बऱ्याचदा ओळखायलाच खूप कठीण जातं. ओके, म्हणजे लवकर कळतच नाही. बरोबर.
मग ते अचानक बोलताना येणे जसं तुम्ही सांगितलं आणि मग ते तोंड वाकडं होतं, हम्म. तोंड वाकडं होणे वगैरे हे सुद्धा आपले स्ट्रोकचेच हो, लक्षण आहे. हो. ती सुद्धा अच्छा. स्ट्रोकची लक्षणं आहेत. सगळ्यांना माहिती असतं की एक बाजू हल्ली नाही की स्ट्रोक असतो. ओके. पण असं नाहीये. वेगळे वेगळे पार्ट्स पण असू शकतात की अच्छा. फक्त हात असू शकतो, फक्त पाय असू शकतो ओके. किंवा दोन्ही हात आणि दोन्ही पाय असू शकतो. स्पेसिफिक ऑर्गन आपला बरोबर. एखादा अवयव सुद्धा किंवा बरोबर. अफेक्ट होऊ शकतो. बरोबर. आणि बऱ्याचदा फक्त पेशंट बेशुद्धच पडतो. ओके. असंही होऊ शकतं. आणि मग अच्छा. नंतर जेव्हा आपण त्याचं टेस्टिंग करतो, तपासतो, स्कॅन करतो, तेव्हा आपल्याला समजतं की हा स्ट्रोक आहे. अच्छा, तोपर्यंत कळतच नाही. कळत नाही. ओके. आणि मग जसं तुम्ही मगाशी सांगितलं की कमी दिसू लागणे म्हणजे डोळ्यांवर सुद्धा समजा एखाद्याला कमी दिसायला लागलं तर तो हो. स्ट्रोकचा सिम्पटम असू शकतो. हो. तर आता जसं आपल्याला ब्रेनला रक्तपुरवठा आहे वेगवेगळ्या एरियाजना, ओके. तसं डोळ्याच्या एरियाला पण रक्तपुरवठा करणारी ऑक्सिपिटल एरिया असतो, ओके. ज्याच्यामध्ये रक्तपुरवठा बंद पडला की एकदमच दृष्टी कमी होते. अच्छा. किंवा थेट डोळ्याला जाणारी रक्तवाहिनी असेल, तिथे जरी रक्तपुरवठा बंद पडला तरी एकदम विजन लॉस, ज्याला ओके. दृष्टी जाणे आपण म्हणतो, तसं होऊ शकतं. तर तेही स्ट्रोकचं लक्षण असू शकतं. अच्छा. आणि मग काही जण म्हणतात की खूप दिवस जर डोकं दुखत असेल, अचानक डोकं दुखत असेल आणि उलटी येत असेल, ते सुद्धा स्ट्रोकचं लक्षण असू शकतं. हो. बेसिकली जेव्हा खूप जोरात अचानक डोकं दुखायला लागतं, तेव्हा आपल्या ब्रेन मधलं प्रेशर वाढलंय असं चिन्ह असतं ते, की बाबा इंट्राक्रेनियल प्रेशर ज्याला म्हणतो. अच्छा. तर इंट्राक्रेनियल प्रेशर वाढल्यावरती खूप डोकं दुखून उलट्या होतात, मळमळ होते ओके. आणि मग पेशंट बेशुद्ध होऊ शकतो. अच्छा. तर जेव्हा स्ट्रोक प्रमाणाच्या बाहेर असेल, ज्याला आम्ही मॅसिव्ह स्ट्रोक म्हणतो, ओके. तर मॅसिव्ह स्ट्रोक मध्ये काय होतं की ब्रेन प्रेशर खूप राईज होतं आणि मग डोकं दुखून उलट्या होतात. अच्छा. सो क्लासिकल मायनर किंवा मॉडरेट स्ट्रोक्स जे असतात त्याच्यामध्ये हेडेक होत नाही. ओके. पण हे जे मॅसिव्ह स्ट्रोक्स असतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये डोकं डोकं दुखू शकतं. दुखतं. ओके. आणि मग जसं आपण स्ट्रोक बद्दल बोललो, या स्ट्रोकमध्ये जसं तुम्ही आता सांगितलं की मॅसिव्ह, मग असे आणखी किती टाईप असतात आणि कोणते मेजर टाईप्सचे पेशंट तुम्ही बघताय? ओके. तर आता स्ट्रोकला जर आपल्याला डिवाइड करायचं झालं तर 3 मुख्य प्रकार असतात. ओके. त्याला आपण म्हणतो इस्केमिक स्ट्रोक, हेमरेजिक स्ट्रोक आणि एम्बॉलिक स्ट्रोक. ओके. आणि एक चौथा प्रकार ॲडिशन ज्याला आपण म्हणू शकतो तो आहे मिनी स्ट्रोक किंवा TIA. अच्छा. तर इस्केमिक स्ट्रोकमध्ये काय होतं की मेंदूला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी असते, त्याच्या ब्रांचेस असतात. सो जसं जसं कोलेस्ट्रॉल वाढत जातं, उच्च रक्तदाब होतो, शुगर अनकंट्रोल राहते, तसं रक्तवाहिन्यांमध्ये छोटे 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 प्लाक्स तयार होतात. ओके. आणि मग जसं जसं याचा पुअर कंट्रोल होत जातो तसे ते प्लाक्स बिल्डअप होऊन हळूहळू रक्तवाहिनी ब्लॉक व्हायला लागते. ओके. तर समजा 80% रक्तवाहिनी ब्लॉक झाली असेल तर वन फाईन डे काय होतं, अचानकपणे एखादा क्लॉट तिथे जाऊन बसतो आणि ती 100% शटडाऊन होते. ओके. त्यावेळेला जो स्ट्रोक होतो त्याला आपण म्हणतो इस्केमिक स्ट्रोक. म्हणजे तो ब्लॉकमुळे होतो. बरोबर. इस्केमिया म्हणजे ब्रेनला रक्तपुरवठा होत नाहीये, ओके. त्याला इस्केमिया म्हणतो. दुसरा प्रकार असतो हिमरेजिक स्ट्रोक. ओके. हिमरेजिक स्ट्रोकमध्ये काय होतं की अचानकपणे मोस्ट लाईकली ब्लड प्रेशर वाढल्यामुळेच होतं की एकदम ब्लड प्रेशर वाढल्यामुळे रक्तवाहिनीच्या कपॅसिटीच्या बाहेर बीपी जातं अच्छा. आणि रक्तवाहिनी बस्ट होते किंवा फुटते ओके. आणि आजूबाजूला रक्तस्राव होतो. अच्छा. हा झाला हेमरेजिक. हेमरेजिक स्ट्रोक. आणि तुम्ही तिसरा एक सांगितला होता. तिसरा आहे एम्बॉलिक स्ट्रोक, ओके. ज्याच्यामध्ये काय होतं की हार्ट वॉल वीक असल्यामुळं किंवा हार्ट पंपिंग स्लो असल्यामुळं हार्टमध्ये गुठळी तयार होते ओके. आणि अचानकपणे ती गुठळी सटकून ब्रेनमध्ये जाते आणि एका पर्टिक्युलर काही एरियाज आहेत जे एम्बॉलिक स्ट्रोकसाठी प्रोन आहेत आणि दोन्ही बाजूच्या ब्रेनमध्ये ते शॉवर झाल्यासारखे क्लॉट्स शॉवर होऊन ओके. एम्बॉलिक स्ट्रोक होऊ शकतो. त्याला एम्बॉलस म्हणजे क्लॉट असा वर जातो, त्याला ओके. एम्बॉलिक स्ट्रोक म्हणतो आपण. अच्छा. हे 3 मुख्य प्रकार तुम्ही बरोबर. सांगितले आणि एक बरोबर. जो आम्ही नेहमी ऐकतो सोशल मीडियावरती पाहताना की बरोबर. सायलेंट स्ट्रोक किंवा बरोबर. मिनी स्ट्रोक, बरोबर. तो प्रकार काय आहे? बरोबर. आता मिनी स्ट्रोक किंवा त्याला आम्ही TIA असं म्हणतो, ओके. ज्याला म्हणतात ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक. अच्छा. म्हणजे काय होतं की जो मी आता सांगितलं की थोडा थोडा करून प्लाक तयार होतोय, तर तो प्लाक क्रिटिकल लेवलला गेल्यानंतर कधी ओपन होतो, कधी क्लोज होतो आणि ओके. कधी रक्तपुरवठा होतो, कधी रक्तपुरवठा होत नाही. सो ते एक वॉर्निंग सिग्नल असल्यासारखं आहे अच्छा. आणि हे ओळखणं फार गरजेचं आहे की हे ओके. वॉर्निंग सिग्नल आल्यावरती पटकन न्यूरोलॉजिस्टला कन्सल्ट करून इव्हॅल्युएट करणं. काही ओके. लोकांना असं हिस्ट्री विचारायला गेली की स्ट्रोक झालेलं, ते म्हणतात हा 1-2 महिन्यापासून असं एकदम एक बाजू लोळी पडत होती, अच्छा. परत ठीक होत होती, काही मिनिटं मला दिसत नव्हतं, परत ठीक होत होतं. ओके.
असं सांगतात नंतर. तर हे मिनी स्ट्रोकची चिन्ह आहेत ती Okay. ओळखायला पाहिजेत. हे लोक दुर्लक्ष करतात. बरोबर. अच्छा. आणि आपण ब्लड प्रेशरबद्दल तर तुम्ही सांगितलंच की त्याच्यामुळे हे स्ट्रोकचं अत्यंत मेजर रोल आहे ब्लड प्रेशरचा. डायबिटीसचा काही संबंध आहे का? हो. डायबिटीसमुळे किती प्रकारचं नुकसान होऊ शकतं? आता डायबिटीसमध्ये काय होतं तर फक्त शुगर वाढते अशातला भाग नाहीये. शुगर वाढल्यावरती कार्बोहायड्रेट आणि कोलेस्ट्रॉल लोड दोन्हीही वाढतो शरीरावरचा. आणि कोलेस्ट्रॉलमध्ये जेव्हा शुगरचं कन्व्हर्जन कोलेस्ट्रॉलमध्ये किंवा लिपिड ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये होतं, त्यावेळेला रक्तवाहिन्यांमध्ये ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणून एक प्रोसेस चालू होते, ज्याच्यामध्ये हळूहळू करून रक्तवाहिन्यांची आतली जी डायमीटर असते ती छोटी छोटी होत जाते आणि तिथे क्लॉट फॉर्मेशनची प्रोसेस चालू होते. ओके. तर शुगर जसं कंट्रोलमध्ये असेल तर हे आपल्याला आटोक्यात आणता येतं. पण ओके. शुगर अनकंट्रोल राहायला लागली तर हळूहळू शुगरच्या फ्लक्च्युएशनमुळे क्लॉट फॉर्मेशन प्रोसेस थोडी स्पीड अप होते. अच्छा. आणखी सर्वात जास्त आजकाल आपण बघतो यंग जनरेशनमध्ये ते म्हणजे डिप्रेशनचे पेशंट्स खूप जास्त वाढत आहेत बरोबर. आणि डिप्रेशनमुळे स्ट्रोक येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत असं आम्ही बघतो व्हिडिओजमध्ये वगैरे. बरोबर. तर हे डिप्रेशन किती घातक आहे आपल्याला स्ट्रोक येण्यासाठी म्हणा किंवा किती जास्त त्याच्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो? बरोबर. एकतर डिप्रेशनचं प्रिव्हॅलन्स म्हणजे कॉमन पॉप्युलेशनमध्ये जर क्रॉस सेक्शनली बघितलं तर खूप जास्त लोकांमध्ये डिप्रेशन आहे हो. असं आजकालचं स्टडी सांगतो. हो. डिप्रेशन हे अनडायग्नोज असायची शक्यता खूप जास्त असते. बरोबर. आपल्याकडे असा एक कॉन्सेप्ट आहे की याला काय झालंय, हां. हा तर चांगलं आहे हो, की असंच ह्याच्या असतं घरचं ते. सगळं बरोबर. चांगलं आहे, याला काय ह्याची मुलं आहेत, हे ते हो, असं बरोबर. लोकांचं कॉन्सेप्ट असतो. म्हणजे त्यांना वाटतं की रिॲक्टिव्ह डिप्रेशन हा एकच प्रकार आहे, म्हणजे बरोबर. सिच्युएशनला रिॲक्ट करूनच डिप्रेस व्हायला पाहिजे. बरं. पण तसं नाहीये. एक एंटिटी असते ज्याला आपण म्हणतो एंडोजिनस डिप्रेशन, ज्याच्यामध्ये काहीही कारण लागत नाही. ओके. तुमचे हॉर्मोनल आणि केमिकल इम्बॅलन्समुळे तुम्हाला डिप्रेशन येऊ डिप्रेस शकतं. वाटतं, सॅड ओके. वाटतं आणि ह्याचं प्रमाण खूप जास्त आहे. ओके. काही लोक सब क्लिनिकली डिप्रेस असतात, ज्याला अच्छा. आपण डिस्थायमिया असं म्हणतो. म्हणजे त्यांना थोडं 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 सॅड वाटत जातं. ओके. दे आर नॉट फंक्शनिंग ॲट 100%, दे आर फंक्शनिंग ॲट 70-80%. अच्छा. बट स्टील दॅट इज डेंजरस. ओके. बिकॉज जेव्हा डिप्रेशन होतं तेव्हा सारखं डिप्रेशन होऊन झोप लागत नाही, झोप डिस्टर्ब होते, बरोबर. तुमचं प्रोफेशनल ग्रोथ होत नाही, सगळ्याच तुमच्या डोमेन्समध्ये अफेक्ट झाल्यामुळं हळूहळू तुमचे ब्लड मार्कर्स पण खराब व्हायला खराब होतात. लागतात. बरोबर. असं एक लॉंग टर्म स्लो एपिडेमिक असल्यासारखं आहे डिप्रेशन. आणि त्याच्यामुळे मग स्ट्रोक तुम्हाला येऊ शकतो. सो डायरेक्ट कनेक्शन कसं आपल्याला मांडता येईल तर जसं जर झोप झाली नाही आपली, हां. झोप झाली नाही तर मॉर्निंगला ओव्हर कॉर्टिसॉल सिक्रेशन हो. होतं. ओव्हर कॉर्टिसॉल सिक्रेशन झालं की शुगर वाढते, ब्लड प्रेशर वाढतं. हे हळूहळू रोजच थोडं 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 प्रमाणात ओके. होऊन मग ते स्ट्रोकमध्ये रूपांतर होतं. सो डायरेक्ट डिप्रेस झाला की स्ट्रोक होतं असं नाहीये, ओके. पण त्याचे प्रत्येक बॉडी पार्टवर इफेक्ट झाल्यामुळे ऑल्सो कार्डियक ग्रॅज्युअली इफेक्ट इन्क्रीज होत जातं. ओके. हार्टवरती पण तसाच परिणाम होतो. सो हार्टचं पंपिंग कमी झालं की ब्रेनला सप्लाय मिळत नाही. बरोबर. सो अशा पद्धतीने डिप्रेशनचं आणि स्ट्रोकचं रिलेशन आहे. अच्छा. आणि जेनेटिक्स किती महत्त्वाचा रोल प्ले करतं? समजा एखाद्याच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे स्ट्रोकची असेल किंवा तर ते अनुवंशिक असल्यामुळं नेक्स्ट जनरेशनला ते येऊ शकतं का? बरोबर. जेव्हा आम्ही पेशंट्सला हिस्ट्री टेकिंग पार्ट करतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं फॅमिली हिस्ट्री, की फॅमिलीमध्ये कुणाला आहे का, अच्छा. वॅस्क्युलर हिस्ट्री काही आहे का, म्हणजे हार्ट अटॅकची हिस्ट्री आहे का, किंवा स्ट्रोकची हिस्ट्री आहे का, किंवा कुठेतरी पायातली एखादी रक्तवाहिनी ब्लॉक होण्याची हिस्ट्री आहे का, ओके. अशी हिस्ट्री आपण विचारतो आणि ह्याच्यावरनं अंदाज बांधतो की ह्यांना वॅस्क्युलर रिस्क आहे, हेरिडिटरी. ओके. सो जेनेटिक म्हणजे तुमच्या DNA मध्ये प्रॉब्लेम आहे आणि फॅमिली हिस्ट्रीमध्ये आहे म्हणजे तुम्हाला टेंडन्सी आहे, अच्छा. की कारण तुम्ही सेम डाएट घेता, ओके. सेम जीन्स शेअर करता, त्याच्यामुळे तुमची टेंडन्सी वाढत जाते. तर असं अच्छा. बघितलं जातं की ज्यांना फॅमिलीमध्ये तुम्ही ऐकलं असेल की त्याचे वडील पण लवकर गेले होते हो, बरोबर. आणि मुलालाही हो, असं स्ट्रोक बऱ्याच झाला, वेळा ऐकलं. मुलीलाही हो. स्ट्रोक झाला, असं बरोबर. बऱ्याचदा ऐकायला मिळतं. सो ही बरोबर. एक फॅमिलियल टेंडन्सी डेव्हलप होते, त्याच्यामुळे होऊ शकतं. होऊ शकतं. आता जेनेटिक स्ट्रोक्स आपण डिवाइड करतो एज ग्रुप प्रमाणे. अगदी अर्ली 5 इयर्समध्ये 10 इयर्समध्ये होणारे स्ट्रोक्स असतात ते मायटोकॉन्ड्रियल ओरिजिनचे असतात. म्हणजे आईकडून येणारा जो मायटोकॉन्ड्रियल DNA आहे ओके. त्याच्यामध्ये जर डिफेक्ट असेल तर त्याला मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर्स असं म्हणतो. अच्छा. आणि त्याच्यामध्ये असे काही मेलाज किंवा असे काही प्रकार आहेत ओके. ज्याच्यामध्ये स्ट्रोकची रिस्क वाढते. तर हे स्ट्रोक लहान मुलांमध्ये वारंवार स्ट्रोक्स
दाखवतो. अच्छा. तसंच काही लहान मुलांमध्ये ब्लडचे आजार असतात, जसं की थॅलेसेमिया, सिकल सेल. ह्याच्यामध्ये रक्तवाहिनी ब्लॉक होते, कारण आरबीसीज म्हणजे लाल पेशी ज्या आहेत अच्छा. त्याचा आकारमान चुकीचा असतो. ओके. मग ते जाऊन ब्लड वेसलला, रक्तवाहिनीला ब्लॉक करतात आणि मग त्याच्यामधून स्ट्रोक होतात. सो अच्छा. हे काही जेनेटिक डिसऑर्डर्स मुळे लहान मुलांमध्ये स्ट्रोक होतो. ओके. त्याच्यानंतर काही मुलांच्या रक्तवाहिन्या जन्मताच वेगळ्या अँगलनी किंवा अच्छा. वेगळ्या प्रोसेसनी डेव्हलप झालेल्या ओके. असतात. त्यामुळे त्या अशा आतमध्ये जाऊन असा क्लाउड लाईक फॉर्मेशन तयार करतात अच्छा. आणि मग त्यामध्ये मोया म्हणून असे काही आजार असतात ज्याच्यामध्ये ओके. लहान मुलांमध्ये स्ट्रोक होतो. तर त्याच्यामध्ये क्वचित वेळेला सर्जरीही लागू शकते. अच्छा. ओके. त्याच्यानंतर 20s आणि 30s मध्ये असणारे जे स्ट्रोक्स आहेत ते आजकाल आपल्या इकडे वाढलेला ट्रेंड म्हणजे हायपर होमोसिस्टिनेमिया. अच्छा. आता हा कॉम्प्लेक्स वर्ड हो. आहे, पण सुटसुटीत सांगायचं झालं तर व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन फॉलिक ऍसिड ओके. याची कमतरता असल्यामुळे हळूहळू करून होमोसिस्टिन लेवल वाढते अच्छा. आणि ती लेवल वाढल्यामुळे कमी वयात होणारे स्ट्रोक्स उद्भवतात. अच्छा. म्हणजे ब्लॉकेजेस तयार करायला लागतं ते होमोसिस्टिन. ओके. आणि बेस्ट पार्ट इज की हे स्ट्रोक छान ट्रीट होतात, ओके. छान रिस्पॉन्ड करतात आणि या होमोसिस्टिनला ट्रीटमेंट करून रिव्हर्स करता येतं. सो अच्छा. इट्स द मोस्ट ब्युटिफुल थिंग. ओके. काही लोकांमध्ये MTHFR डेफिशियन्सी ही जीन डिफेक्ट असल्यामुळे होमोसिस्टिन काही केलं तरी वाढत जातं. ओके. मग अशा लोकांमध्ये आपल्याला जेनेटिक टेस्टिंग करून बघावं लागतं की ह्यांना काही जीन डिसऑर्डर आहे अच्छा. का, ओके. आणि मग ट्रीटमेंट द्यावी लागते. अच्छा. काही असे प्रकार असतात ज्याच्यामध्ये ब्लड वेसलमध्ये ऑटोमॅटिकली क्लॉटिंग मेकॅनिझम स्टार्ट होतो. ओके. मग अशा वेळेला आपल्याला ब्लड स्पेशलिस्ट किंवा हिमॅटोलॉजिस्टची मदत घेऊन त्या क्लॉटिंग डिसऑर्डर्स वरती ट्रीटमेंट करावी लागते. सो अच्छा. हे काही जेनेटिक स्ट्रोक्सचे प्रकार आहेत. अच्छा. ओके. आपण स्ट्रोक कसा होतो, कुठल्या पद्धतीने होतो, त्याचे प्रकार किती होतात ते आपण बोललो. पण मॅडम, हा जर स्ट्रोक एखाद्याला आला तर पहिल्यांदा त्यांनी काय केलं पाहिजे? ओके. सो आता स्ट्रोक आला हे आयडेंटिफाय करायला आधी आपल्याला काही पॅराडाईम्स आहेत ते अंडरस्टँड करायला पाहिजे. तर सगळ्यात सोप्या भाषेत सांगायचं तर अचानकपणे एक बाजू जड होणं किंवा काम न करणं, ओके. अचानकपणे दृष्टी कमी होणं, अचानकपणे बोलता न येणं, असे काही जे कॉमन सिम्पटम्स आहेत ओके. ते लवकर आयडेंटिफाय करून लवकरात लवकर न्यूरोलॉजिस्टला दाखवायला पाहिजे. कारण दे आर द पीपल हु आर सीइंग दीज केसेस एव्हरी डे. सो त्यांचा कॅच रेट चांगला असतो. जास्त आहे. बरोबर. आणि मग स्ट्रोक आल्यानंतर किती वेळात हॉस्पिटलला गेलं पाहिजे? किंवा बराचसा एक गोल्डन रूल बद्दल आम्ही ऐकतो, तो नेमका काय आहे आणि किती वेळात हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे? ओके. आम्ही याचा इम्पॉर्टन्स एम्फसाइज करण्यासाठी टाइम इज ब्रेन असं म्हणतो. ओके. म्हणजे एव्हरी मिनिट यू आर वेस्टिंग, यू आर कॉस्टिंग सो मेनी न्यूरॉनल डॅमेज. तर न्यूरॉन्स जे असतात ते खूप फनी असतात. अच्छा. काही इंजुरी झाल्यानंतर ते रिकवर होतात, पण जेव्हा ब्लड सप्लाय कट ऑफ होतो त्यांचं रिकव्हरी पोटेन्शियल कमी कमी होत अच्छा. जातं. त्याच्यामुळे जितका आपण उशीर करू तितकं उशिरा न्यूरॉन इम्प्रूव्ह होतात आणि काही ओके. प्रमाणामध्ये कायमस्वरूपी पण डॅमेज होऊ शकतात. अच्छा. त्यामुळे स्ट्रोकचे सिम्पटम्स आयडेंटिफाय केल्यावर ॲज सून ॲज पॉसिबल ओके. आपल्याला हॉस्पिटल गाठायचंय, लगेच ॲनालिसिस करून घ्यायचंय आणि त्याची एक गोल्डन विंडो म्हणून आम्ही म्हणतो. हां. तर पहिल्या 3 ते 4.5 तासांमध्ये जर तुम्ही कॅज्युअल्टी बेडवर पोचलात तर तुम्हाला एकदम स्पीडअप करून इमेजिंग, ज्याला आपण CT स्कॅन म्हणतो, ते करून जर स्ट्रोकचा प्रकार आयडेंटिफाय केला तर आपल्याला काही ॲडव्हान्स थेरपीज देता येतात. ओके. त्यासाठी गोल्डन पिरियड महत्वाचा आहे. अच्छा. म्हणजे 3 ते 4.5 तासाच्या आत एखादा पेशंटनी, म्हणजे तो गेला तर बरंच आहे. खूप चान्सेस त्याचे वाचायचे असतील ते वाढू शकतात. बरोबर. ओके. आणि आम्ही आणखी एक टर्म बघतो, फास्ट नावाची, ज्याच्यामध्ये असतं की फेस, आर्म, स्पीच आणि टाइम. करेक्ट. हे फास्ट नेमकं काय आहे? त्याच्याबद्दल खूप जास्त आम्ही रील्स बघतोय. हो. आणि आता हे फास्टला अपग्रेड करून न्यूरोलॉजिकल सोसायटीनी बी फास्ट असं केलेलं ओके. आहे. बी फास्ट. बी फास्ट. अच्छा. सो BEFAST. तर बी म्हणजे काय? तर हे सायन्स आहेत की आपण पेशंटमध्ये कसं ओळखायचं की स्ट्रोक झालाय. तर आता कसं आहे, जो पेशंट एज्युकेटेड आहे, युजली स्ट्रोक झाल्यावर त्याला बऱ्याचदा सांगता येत नाही. सो बरोबर. आजूबाजूच्या सगळ्या लोकांना, मग तो कुठे रोडवर असेल बरोबर. किंवा काम करत असेल, ऑफिसमध्ये असेल, त्याला हे बी फास्ट माहिती पाहिजे. अच्छा. तर बी फास्ट मध्ये बी म्हणजे बॅलन्स, ओके. म्हणजे अचानकपणे जर बॅलन्स जात असेल. अच्छा. ई म्हणजे आईज, ओके. अचानकपणे डोळे दिसत एकीकडे नसेल. असे टर्न झाले अच्छा. असतील ओके. किंवा दिसत नसेल, दोन्ही. एफ म्हणजे फेस, म्हणजे चेहरा वाकडा झाला असेल ओके. एक बाजूला. ओके.
ए म्हणजे आर्म. मग ओके. तेव्हा आपल्याला अगदी कोणालाही करता येण्यासारखी टेस्ट अशी आहे की दोन्ही आर्म असे आउटस्ट्रेच करायचे हा. आणि ह्यातला जर एक आर्म खाली जात असेल अच्छा. तर ह्याच्यामध्ये विकनेस डेव्हलप ओके. झालाय, तर मग ते आयडेंटिफाय करता येईल. त्याला आर्म ए म्हणतो. ओके. एस म्हणजे स्पीच. स्पीच म्हणजे बोलता न येणं, तोतर बोलणं किंवा बोललेलं न समजणं, हे पण त्याच्यातच धरलं जातं. आणि ह्यापैकी कुठलेही सायन्स जर दिसत असतील तर टी म्हणजे टाइम टू कॉल द ॲम्ब्युलन्स. ओके. असं ते बी फास्ट टर्म बी आहे फास्ट आणि ती खरंच खूप जसं तुम्ही सांगितलं खूप महत्वाची आहे. त्यानंतर मॅम थ्रोम्बोलिसिस नावाची एक टर्म आम्ही ऐकतो. ती काय आहे ते नेमकं, किती ट्रीटमेंट आहे आणि ओव्हरऑल जर आपण या तुम्ही सांगितलेले 3 मेन प्रकार स्ट्रोकचे, त्याच्यावरती ट्रीटमेंट कशा पद्धतीनं असते? ओके. तर थ्रोम्बोलायसिस जे आहे ते आपण आधीपासून कार्डियक पेशंट्समध्ये करतोच आहे. ओके. आणि आपण कार्डियकचे पेशंट पटकन घेऊन जाऊन इंजेक्शन देतो, मग हार्ट पंपिंग नीट होतं, हे सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. सेम थ्रोम्बोलायसिस आपण ब्रेनसाठीही करू शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला ब्रेन टिश्यू वाचवता येतो. त्यामुळेच ही गोल्डन विंडो डिव्हाइस केली आहे. अच्छा. पूर्वी पहिले 3 तासातच ते इंजेक्शन देता येत होतं, पण आता त्याचा वाढता बेनिफिट बघून आता त्याची विंडो 4.5 तासापर्यंत नेली. अच्छा. पण 4.5 तासाच्या आत पेशंटचा सीटी स्कॅन झालेला पाहिजे. ओके. जर त्याच्यामध्ये इस्केमिक स्ट्रोक आढळला तर आपल्याला जो क्लॉट आहे तो विरघळण्यासाठी थ्रोम्बोलायटिक एजंट देऊन लगेच तो क्लॉट विरघळतो इंजेक्शननी. राईट. ओके. सो ते फ्रीली अवेलेबल इंजेक्शन आहे. अच्छा. फक्त त्याचे कॅन्डिडेट्स क्वालिफाय होत नाहीत कारण ओके. सगळेजण उशिरा येतात. 6 तासानंतर, ओके. 7 तासानंतर, काही लोक 24 तासानंतर येतात. ओके. सो त्याच्यामुळे मग उशीर होतो आणि हे एजंट आपल्याला देता येत नाही. अच्छा. मग त्याच्यानंतर एखाद्याला सर्जरीची गरज केव्हा पडते आणि सर्जरी शिवाय जसं तुम्ही सांगितलं की ते क्लॉट विरघळण्यासाठी इंजेक्शन आहे आणि कोणती ट्रीटमेंट आहे का, की डायरेक्ट सर्जरी हाच ऑप्शन आहे? तर स्ट्रोक बाय अँड लार्ज मेडिकली मॅनेज्ड असतो. ओके. आता ह्याच्यातला जो इस्केमिक स्ट्रोक आहे हा 100% मेडिकली मॅनेज म्हणजे IV इंजेक्शन्स, मेडिसिन्स, ड्रग्सनी मॅनेज होतो. ओके. आता क्वचित पेशंटमध्ये जेव्हा मॅसिव्ह स्ट्रोक होतो की समजा राईट साईडचा ब्रेन आहे, राईट साईडच्या ब्रेनमध्ये कम्प्लिटली जर ब्लड सप्लाय बंद झाला अच्छा. तर तो मॅसिव्ह स्ट्रोक डेव्हलप होतो आणि तिथं आजूबाजूला सूज तयार होते. ओके. ती सूज काय करते तर डाव्या बाजूच्या मेंदूला प्रेशराईज करायला लागते. अच्छा. आणि आपलं स्कल फिक्स्ड आहे, सो ब्रेनला एक्सपांड व्हायला जागा नाही, त्यामुळे राईट साईडचा ब्रेन लेफ्ट साईडच्या ब्रेनला प्रेशराईज करतो. ओके. सो जो चांगला पार्ट आहे तोही डॅमेज व्हायला लागतो. अच्छा. मग डॅमेज पार्टनी चांगल्या पार्टला प्रेशराईज करू नये म्हणून आपण सर्जरी करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण अच्छा. स्कलचा असा छोटा पार्ट काढतो आणि ब्रेनला बल्ज आउट करायला जागा देतो. त्याला आपण क्रेनिएक्टॉमी म्हणून म्हणतो, ओके. ज्याच्यामध्ये थोडासा स्कलचा पार्ट काढतो, आपण ते डिकम्प्रेस करतो आणि मग 6 वीक्सनी 8 वीक्सनी आपल्याला तो पार्ट परत अटॅच करता येतो. अच्छा. ओके. आणि ही मॅसिव्ह स्ट्रोकमध्ये आणि कोणकोणत्या तुम्ही सांगितलं ते हेमॅरेजिक आणि दुसरा कुठला होता? एम्बॉलिक. तिन्हीमध्ये सर्जरीची गरज पडू शकते. एम्बॉलिक स्ट्रोकमध्ये अजिबात पडत नाही. ओके. मिनी स्ट्रोक TI त्याच्यामध्ये पडत नाही. हिमरेजिक स्ट्रोकमध्ये सुद्धा सगळ्या केसेसमध्ये पडत नाही. 80% केसेस आपले इंजेक्शन्स, मेडिसिन्सनी मॅनेज होतात. 20% केसेसमध्ये सेम होतं की ब्लिडिंग झाल्यामुळं तिथं प्रेशर डेव्हलप होतं आणि मग ते आयदर सक्शन करून तरी काढावं लागतं किंवा ओपन करून तरी काढावं लागतं. जसं तुम्ही आता सांगितलं. मॅम तुम्ही जे सांगितलं की एक साईड जेव्हा एखाद्याची पॅरालाइज होते किंवा त्याला एका साईडमध्ये विकनेस येऊ शकतो बोलताना किंवा हात कोणती हालचाल करताना, तर ही जी पॅरालाइज झालेली स्ट्रोक आल्यानंतर पॅरालाइज झालेली जी साईड असते ती पूर्णपणे बरी होऊ शकते का? तो स्ट्रोक आलेला माणूस पहिल्यासारखा पुन्हा ऑफिसला जाऊ शकतो का? किती कायमस्वरूपी तशीच राहू शकते? बरोबर. मला अगदी असं वाटतंय की स्ट्रोक झालेल्या पेशंटचा रिलेटिव्ह माझ्याशी बोलतोय, कारण पहिल्या दिवशी हाच प्रश्न असतो की आता कधी ऑफिसला जाईल, की आता आम्हाला कधी घरी जाता येईल. तर मी ते थोडंसं स्टेप बाय स्टेप डिवाइड करीन. जेव्हा आपण विंडो पिरियडमध्ये पोचतो त्यावेळेला आपल्याला इमिजिएट ट्रीटमेंट मिळून आपली रिकव्हरी रेट आणि चान्स ऑफ रिकव्हरी वाढत जातो. तर पहिले 24 ते 48 तास महत्वाचे असतात, कारण ब्रेनचं स्वेलिंग वाढत जातं. जरी पण आपण ट्रीटमेंट दिली तरी सुद्धा ब्रेनला रिकव्हर व्हायला थोडा वेळ लागतो. मग स्वेलिंग जर वाढत गेलं तर त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप होऊ शकतात. तर आम्ही युजली सांगतो की पहिले 2-3 दिवस आपण बघूया, हे स्टेबिलाइज होऊ दे, मग आपल्याला डिस्कस करता येईल. सो फर्स्ट 2 to 3 days आर
टू सेव्ह द लाईफ, Okay. म्हणजे जीव वाचवायचे आपल्याला, बरोबर. कॉम्प्लिकेशन होऊ नाही द्यायचे. आणि मग नंतरचा पिरियड जो चालू होतो तेव्हा मग आपलं रिकव्हरी, रिहॅबिलिटेशन, एक्सरसाइजेस हा पिरियड चालू होतो. त्यामुळे ह्याला वन गोल्डन आन्सर नाहीये. Okay. एव्हरी केस टू केस बेसिसवरती आपल्याला प्रेडिक्शन करता येतं. अच्छा. रिस्क फॅक्टर्स काय आहेत, सूज किती आहे, बरं. इम्युनिटी कशी आहे पेशंटची, ह्याच्यावरती आपल्याला अंदाज बांधता येतो. अच्छा, ओके. पण समजा जर सिव्हिअर स्ट्रोक नसेल तर तो पहिल्यासारखा पुन्हा होऊ शकतो म्हणजे ट्रीटमेंटनी? हो, डेफिनेटली होऊ शकतो. अच्छा. Definitely होऊ शकतो. पुढचा एक प्रश्न असा आहे मॅम, की स्ट्रोक नंतर काही लोक अगदी शांत होतात, सॅड होतात, काही रडके होतात हम्म. आणि काही मात्र एकदम अग्रेसिव्ह होतात, आक्रमक होतात. तर हे कसं काय? बरोबर. आता स्ट्रोक झाल्यानंतर साहजिकच सगळ्यांना थोडंसं डिप्रेशन येतं. त्याला आपण बरोबर. रिॲक्टिव्ह डिप्रेशन म्हणतो, अच्छा. की आपल्याला चालता येत नाहीये, बरोबर. आपण आपल्या रिलेटिव्हजवर, हो. स्टाफवरती अवलंबून झालोय, डे टू डे ऍक्टिव्हिटीजसाठी, वॉशरूमला जायला, ते वाईट वाटत या राहणार सगळ्या होतं. गोष्टींनी त्यांना वाईट वाटून थोडेसे डिप्रेसचे राहतात. तर त्या काळामध्ये आम्ही त्यांना थोडंसं एन्झिओलायटिक म्हणजे त्यांची Okay. अँझायटी आणि डिप्रेशन कमी करण्यासाठी अच्छा. मेडिसिन्सनी सपोर्ट करतो. ओके. पण थोडे दिवस झाल्यानंतर काही काही पेशंट्समध्ये दोन्ही म्हणजे खूप डिप्रेस पण होतात किंवा ॲग्रेसिव्ह पण होतात, दोन्हीही सिम्पटम्स दिसतात. अच्छा. तर ह्याचं आणि एक कारण असं असू शकतं की काही ब्रेनचे एरियाज आहेत जे इमोशन्सशी रिलेटेड आहेत ओके. आणि त्या एरियामध्ये ब्लड सप्लाय कट ऑफमुळे इमोशनल रेग्युलेशन होत नाही. आता आपला जो पुढचा पार्ट असतो ज्याला आपण फ्रंटल लोब म्हणतो, ओके. तो काइंड ऑफ कंट्रोल करतो सगळ्या बॉडी पार्टचं फंक्शनिंग. अच्छा. फ्रंटल लोबमध्ये जर आपल्याला स्ट्रोक झाला हां. तर त्याचा जो इनहिबिटरी कंट्रोल आहे, म्हणजे नीट वागायला पाहिजे, हां. कसं बाहेर गेलं की वागायचं, काय बोलायचं नाही, हा जो बरोबर. कंट्रोल ठेवला तो जातो सुटतो. तो सुटतो. ओके. त्यामुळे क्वचित वेळेला असं होतं की कोणीतरी भेटायला येतं आणि काहीतरीच पेशंट बोलून हो, जातो, बरोबर. असं होतं. अच्छा. तर हे शक्य आहे. दुसरं म्हणजे टेम्पोरल लोब म्हणून जो एरिया आहे तिथे मेमरी स्टोअर केलेली असते ओके. आणि त्यामुळे काय होतं की काही पार्ट्समध्ये लोकांना आठवत नाही, म्हणजे ज्याला आपण हां, ॲम्नेझिया बरोबर. म्हणतो, मग ते आठवत नाही किंवा अच्छा. कोणी भेटायला आलंय त्यांचा चेहरा ओळखीचा वाटतो पण नाव विसरतो. आठवत अच्छा, नाही बरोबर. किंवा जुनं आठवत असतं पण सकाळी काय काय ते ब्रेकफास्ट आठवत केला, नाही. भाजी ओके. कुठली खाल्ली ते आठवत नाही. अच्छा. मग अशा वेळेला यांना आपल्याला आठवत नाही म्हणून एक प्रकारचं नैराश्य येतं अच्छा. आणि काही लोक त्याला स्वभावाप्रमाणे रिॲक्ट करतात आणि मग हो. जास्त चिडचिड करायला लागतात. हो, बरोबर. तर हे दोन्ही शक्य आहे. त्यानंतर आणखी एक सतत चर्चेला जाणारा प्रश्न म्हणजे कोविड-19 नंतर, कोरोनाच्या लाटेनंतर स्ट्रोकचं प्रमाण वाढलंय का? बरोबर. तर फर्स्ट वेव्ह नंतर ही अशी डॉक्टर्समध्ये सुद्धा बिलीफ होती की नाही, स्ट्रोकचं रिस्क वाढतीये, त्यामुळे सगळ्या पेशंटना इनॲडव्हर्टंटली ॲस्पिरिनची गोळी चालू केली जात होती. तर ओके. भरपूर स्ट्रोकचं प्रमाण वाढलं होतं. आता त्याला अनेक कारणं आहेत. एक म्हणजे खुद्द कोविड व्हायरसमुळे होणारे व्हॅस्क्युलर ओके. चेंजेस. काही कोविड व्हायरसचे सबटाईप्स जे आहेत ते काही जास्त व्हॅस्क्युलर म्हणजे रक्तवाहिन्यांना एफेक्ट करणारे ओके. होते. काही होते ते न्यूरोजेनिक म्हणजे ओके. नर्व्हजना एफेक्ट करणारे होते. अच्छा. सो अजून सुद्धा कोविड झाल्यानंतर किंवा कोविड वॅक्सिन घेतल्यानंतर न्यूरोपॅथी किंवा स्पाइन डिसऑर्डर्सचे पेशंट सुद्धा वाढलेले दिसत आहेत. अच्छा. तर ज्या प्रकारचा कोविड लोकांना झालाय त्या प्रकारे म्हणजे स्ट्रोक रिस्क वाढू शकते किंवा न्यूरो रिस्क वाढू शकते. अच्छा. काही जणांना काही जाणवलेलं पण नाहीये, ओके. पण ओव्हरऑल म्हणतात की आणि त्यावेळेला स्ट्रेसही खूप होता, खूप लोक जास्त. घराबाहेर पडत नव्हती. बरोबर. सो इट्स काइंड ऑफ मल्टीफॅक्टोरियल. एकच ओके. रिझन आहे असं नाही आपण असं म्हणू म्हणता येणार. शकत नाही की कोविड नंतर राईट, वाढलाय. राईट. ओके. आणखी एक म्हणजे खूप कमी झोप काही लोक घेतात हम्म, आणि वर्षानुवर्षे ते कमी झोपतात, हम्म. अगदी 4 तास 3 तास असेल हम्म. आणि याच्यामुळे सुद्धा स्ट्रोक येऊ शकतो का? म्हणजे असं म्हणतात लोक की कमी झोपल्यामुळे सुद्धा स्ट्रोक येऊ शकतो, ते बरोबर आहे का? आता कमी झोपेचे बरेच दुष्परिणाम आहेत. कमी झोपलं की मगाशी मी म्हणल्याप्रमाणे की कॉर्टिसॉल सिक्रिशन वाढतं. सकाळी कॉर्टिसॉल सिक्रिशन हाय झालं तर तुम्हाला सकाळपासूनच डिप्रेस फिलिंग येतं. सो तुमची दिवसभराची ऍक्टिव्हिटी कमी होते. कॉर्टिसॉल वाढल्यामुळं आपल्याला आपले जे हॅपी हॉर्मोन्स आहेत त्याचं सिक्रिशन कमी होतं. मग ते नसल्यामुळे आपलं ब्लड प्रेशर सातत्याने वाढत जातं. झोप न झाल्यामुळे सारखंच हंगर क्रेविंग होतं, त्यामुळे आपण भूक नसताना सुद्धा खातो किंवा ऍसिडिटी वाढते, भूक बरोबर. नसताना आपण खातो. त्या सगळ्या गोष्टींमुळे हळूहळू करून स्ट्रोक रिस्क वाढत जाते. हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे आजकाल मोबाईल रात्री बघायचं टाइम 2-3 वाजेपर्यंत एक्सटेंड झालंय. करेक्ट, अगदी जेनझी मुलं आपण जनरेशन बघतोय ती करेक्ट. 3-3 वाजेपर्यंत मोबाईलवरती असतात आणि Correct. त्याच्यामुळं कदाचित स्ट्रोकचं प्रमाण वाढलंय का, म्हणून हा प्रश्न होता. नाही, मुख्य म्हणजे मला सांगायला आवडेल की
जेव्हा आपण झोपतो तेव्हा हम्म. देअर शुड बी अ स्लीप हायजीन. हम्म. म्हणजे काय तर झोपायच्या आधी 2 तास तुम्ही सगळे मोबाईल स्क्रीन्स ठेवा. बंद करा, बरोबर. लाइटिंग कमी करा. बऱ्याचदा जेव्हा पेशंट माझ्याकडे येतात की झोप लागत नाही, आधी हा. मला विचारावं लागतं की तुमचं रुटीन कसं आहे, हा, तुम्ही स्क्रीन बरोबर. किती वेळ बघता. तर हे स्लीप हायजीनच फक्त मी ऍडजस्ट केलं तरी गोळ्या सुद्धा लागत नाहीत बऱ्याच अच्छा, लोकांना. ओके. फक्त स्लीप हायजीन करा, 2 तास आधी स्क्रीन बंद करा, लाईट्स डिम करा हम्म. आणि एक झोपण्यासाठी स्वतःच्या बॉडीला काइंड ऑफ प्रिपेअर करा. ते संपलेलं आहे आजकाल. मग जर तुम्ही शेवटपर्यंत झोपेपर्यंत जर मोबाईलच. स्क्रीन बघितलं तर त्याच्याने तुमचा जो नॅचरल स्लीप हॉर्मोन आहे मेलाटॉनिन ज्याला आपण म्हणतो, ते मेलाटॉनिन तयारच होऊ देत नाही तुम्ही. ओके. ते किक ऑफ झाल्याशिवाय तुम्हाला झोप झोप लागणार येत नाही. बरं. मग झोप लागत नाही म्हणून आपण स्क्रीन बघतो, मेलाटॉनिन किक ऑफ होत नाही, मग झोप लागत नाही. ही एका सायकलमध्ये आपण अडकून हो, बसतो. बरोबर. आणि त्यामुळे मग उशिरा झोप लागते सगळ्यांना. बरोबर. आणखी एक म्हणजे स्ट्रोक बद्दल आपण एवढं बोललो, स्ट्रोक कसा येतो, काय होतो, त्याची ट्रीटमेंट बद्दल बोललो. पण जो पेशंट असतो ना त्याला हा त्रास होतोच, त्याला डिप्रेशन येतं, त्याला सफर करावं लागतं. पण त्याच्यापेक्षा जास्त मॅम त्याची जी फॅमिली असते ती खूप जास्त सफर करते, त्यांना खूप जास्त त्रास होतो. बरोबर. आणि मग त्याच्यासाठी काय करता येईल? फॅमिलीने काय कोणते नियम पाळावेत की त्यांना कमी त्रास होईल, किंवा याच्यासाठी काही आहे का? बरोबर. हा खूपच चांगला प्रश्न आहे. हम्म. कारण सगळे पेशंट बद्दलच विचारतात, पण हो. आम्हाला जेव्हा डे टू डे मध्ये हँडल करावं लागतं त्यावेळेस फॅमिलीचे काही वेगळे सेट ऑफ क्वेश्चन्स असतात की कधी बरं होणार, हो. कधीपर्यंत करू, आम्ही किती दिवस सुट्टी घेऊ. बरोबर. तर प्रत्येक पेशंटच्या रिकव्हरीवरती आम्ही त्यांना सजेशन देऊ शकतो की इतके दिवस लागतील, तुम्हाला इतक्या दिवसांची सुट्टी लागेल. बरेच पेशंटना डिपेंडन्सी असते की वॉशरूमला न्यावं लागतं हो. धरून, किंवा त्यांची बरोबर. फिजिओ घ्यावी लागते, त्यांना बेड केअर द्यावी लागते. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं त्यांचं पेशंटच्या नातेवाईकांचं सुद्धा रुटीन पूर्णपणे बिघडून जातं. हो. त्यांचं वर्क ऑफ्स होतात. त्याच्यानंतर त्यांना स्वतःला एक्सरसाइज करायला वेळ मिळत वेळ नाही, मिळत ते नाही, स्वतःच्या डाएटकडे लक्ष देत नाहीत, त्यांची झोप मोड होत असते त्यांना कारण खूप त्रास होतो. पेशंट डिस्टर्ब्ड आहे. हो. तर असं करून करून 1 महिना 2 महिना झाल्यावरती मग त्यांना बर्नआउट सारखी सिच्युएशन येते, हो. ज्याला आपण म्हणतो की केअर गिव्हर बर्नआउट. ओके. मग त्या वेळेपर्यंत पेशंटची चिडचिड थांबलेली असते, पण पण नातेवाईकांची यांची चिडचिड सुरू चिडचिड झाली. वाढलेली बरोबर. असते. आणि ते नॅचरल आहे हो, की किती एका दिवस लिमिट पर्यंत करणार ना? ते ऍडजस्ट हां. करू शकतात. सो मग आम्ही ते कधी कधी सजेस्ट करतो की अशा काही एजन्सीज आहेत जे थोडंसं तुम्हाला हेल्प करतील, अच्छा, स्टाफ ओके. नेमून, नर्सिंग केअर देऊन, ओके. किंवा थोडंसं नाईट टाइमला ते सपोर्ट करतील, अच्छा. ह्याची तुम्ही मदत घ्या. आणि ओके. त्यांनाही नंतर आम्ही काउन्सिलिंग किंवा समुपदेशन सजेस्ट करतो. अच्छा, ओके. मॅम आपण झोपेमुळे कमी झोपल्यामुळे स्ट्रोक येतो याबद्दल बोललो. पण समजा एखाद्याला झोपेतच स्ट्रोक आला तर तो येऊ शकतो का? बरोबर बरोबर. सो त्याला स्लीप स्ट्रोक असं म्हणतो आपण, अच्छा. झोपेमध्ये आलेल्या स्ट्रोकला. आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की जेव्हा आम्ही स्ट्रोकचं गोल्डन विंडो कॅल्क्युलेशन करत असतो त्यावेळेला इक्टस म्हणजे किती वाजता हे झालं, किती वाजता सिम्पटम डेव्हलप झाले, हे अतिशय महत्वाचं असतं. अच्छा. जेव्हा झोपेमध्ये स्ट्रोक होतो आणि सकाळी उठल्यावर त्यांना कळतं की आपल्याला स्ट्रोक झालाय, मग ते बोलवतात, मग ते येतात. सो मोस्ट लाईकली ते विंडोच्या बाहेर जायची शक्यता असते. ओके. पण सीटी स्कॅन आणि हाय रिझोल्युशन स्कॅन्समुळे आपल्याला अंदाज बांधता येतो की किती आवर झाले असतील. ओके. आणि मग आपल्याला अंदाज बांधता येतो की किती कुठल्या प्रकारचा स्ट्रोक आहे, विंडोमध्ये आहे का अच्छा. वगैरे असं. पण स्लीप स्ट्रोक्स हे कॉमन आहेत, कारण ओके. अर्ली मॉर्निंगला काय होतं की ब्लड प्रेशर व्हेरिएशनमुळे रक्तपुरवठा कमी होतो आणि अच्छा. स्ट्रोकची रिस्क वाढते. एस्पेशली थंडीच्या सीझनमध्ये हां. व्हॅझो कन्स्ट्रिक्शन ज्याला आपण म्हणतो, ओके. त्याच्यामुळे काय होतं की ब्लड सप्लाय कमी होऊन नॉक्टर्नल स्ट्रोक्स जास्त वाढतात. म्हणजे झोपेत स्ट्रोक येऊ शकतो. डेफिनेटली येऊ शकतो. ओके. आणखी पुढचा प्रश्न असा आहे की समजा एखाद्याला स्ट्रोक येणार आहे तर त्याची बॉडी काही सिग्नल देते का, की ते सायलेंट सिग्नल असतात याच्या 6 महिने आधी किंवा समजा 4 महिने आधी असे आपल्याला सिग्नल्स मिळतात का? बरोबर. तर स्ट्रोकचे सिग्नल्स म्हणजे TIA एपिसोड्स ओके. जे आपण डिस्कस केले. तर TIA म्हणजे ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक, ज्याच्यामध्ये काय होतं, ट्रान्झिएंट म्हणजे शॉर्ट पिरियड ऑफ टाइमसाठी ओके. एखाद्या पार्टला ब्लड सप्लाय कमी होतो. मग तो ब्लड सप्लाय कट ऑफ झाल्यामुळे अचानक पॉवर जाते. बट बॉडीची मेकॅनिझम खूप चांगली आहे अच्छा. की बॉडी ट्राईज टू रिकवर द डॅमेज जे काही डॅमेज झालं आणि मग ब्लड प्रेशर बॉडी ऑटो रेग्युलेट करते, कमी करते आणि परत ब्लड सप्लाय सुरळीत होतो. ओके. त्याला आपण TIA म्हणतो. सो हे सिम्पटम्स आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. मोस्टली ओके. लास्ट 1 मंथमध्ये पेशंट्सना तसे सिम्पटम्स दिसतात की एका अच्छा. महिन्यामध्ये असं सारखं होत होतं, पण आम्ही काही कुठे दाखवलं नाही. ओके. दुसरं, लॉंग टर्म ब्लड प्रेशर, शुगर, कोलेस्ट्रॉल न कंट्रोल केल्यामुळं थोडं 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 करून ब्रेनला ब्लड सप्लाय कॉम्प्रोमाइज व्हायला लागतो. ओके. म्हणजे मोठा क्लॉट होत नाही, पण अगदी ज्या मायनर ब्रांचेस असतात त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस डेव्हलप होतात ओके. आणि मग ब्रेनमध्ये स्मॉल वेसल डिझीज म्हणून एक
एंटिटी तयार होते, अच्छा. ज्याच्यामध्ये आपण स्कॅन बघितला तर असे स्टार सारखे ठिपके दिसतात. ओके. तर त्या स्मॉल वेसल डिझीज झाल्यामुळं स्ट्रोक रिस्क वाढत जाते हळूहळू. अच्छा, म्हणजे सिग्नल्स बॉडी देते ते देते. समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर बरोबर. अच्छा. मग मॅम याच्यासाठी आपल्या स्ट्रोकसाठी असेल किंवा ओव्हरऑल ब्रेन हेल्थसाठी काही असं स्पेसिफिक डाएट आहे का, की हे खाल्ल्यामुळे आपली ब्रेन हेल्थ चांगली राहू शकते? आणि असा कुठला एक्सरसाइज आहे का, की योग, प्राणायाम केल्यामुळं काही फायदा होऊ शकतो का? ओके. आता डाएटमध्ये काय आहे, की आपलं जे नॉर्मल इंडियन किंवा महाराष्ट्रीयन डाएट आहे हम्म. ते बऱ्यापैकी बॅलन्स्ड आहे. हो. पण जसं आपलं पूर्वीचं डाएट होतं ते फिजिकल ॲक्टिव्हिटीला मॅच करून होतं. बरोबर. म्हणजे तेव्हाची फिजिकल ॲक्टिव्हिटी बघितली तर 3000 किलो कॅलरीजची रिक्वायरमेंट होती. ओके. पण आत्ताची जर बघितली फिजिकल ॲक्टिव्हिटी तर 2000च आहे. हो, सो बरोबर. जे 1000चं जे एक्स्ट्रा आपण डाएट घेतो ते कुठेतरी कुठल्यात ना कुठल्या स्वरूपामध्ये वी हॅव टू कॅरी इट. हां. सो ते फॅट डिपॉझिशन चालू होतं, शुगर वाढायला लागते. बरोबर. त्याच्यामुळे डाएट हे कस्टमाइजच करावं लागेल. वन सिंगल डाएट असं नाही. प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, सॉल्ट, शुगर्स ह्या सगळ्याचं बॅलन्स पाहिजे, जेणेकरून कारण कसं आहे की पूर्ण फॅट बंद केलेलंही चालत नाही. हो, बरोबर. ब्रेन नीड्स फॅट्स. ओके. आणि पूर्ण शुगरही बंद केलेली चालत नाही. अच्छा. कारण शुगर इज नीडेड, बट सिम्पल शुगर्स जसं की आपण जी आपण साखर घेतो अच्छा. ते शुगर ब्रेकडाऊन केलेली असते. कॉम्प्लेक्स शुगर्स म्हणजे आपण जे पोळीमधनं खातो, बरोबर. भाकरीमधनं खातो, त्याचं जे डायजेस्ट होऊन शुगर तयार होते ती त्या मानाने हेल्दी असते, कारण ओके. त्याची स्पाइकअप होत नाही शुगर. ओके. तर असे काही थोडे फॉर्म्युले जसं की आपण खाताना ग्रेन रोटेशन म्हणतो आपण, म्हणजे कधी बाजरी, कधी ज्वारी, हो. कधी गहू, ओके. असं तुमचं रोटेट करायला पाहिजे. एखाद्या मीलमध्ये पोळी पण खा, भाकरी पण खा, भात पण खा याची गरज नाहीये. आपण एक कुठलं तरी ग्रेन खाल्लं सिलेक्ट तरी करू चालेल. शकतो. ओके. असं आपण थोडेफार चेंजेस करू शकतो. त्याच्यानंतर इव्हन ऑइल रोटेशन बद्दल पण बोलतायत लोक. ओके. कधी राईस ब्रॅन, कधी रिफाईंड, कधी अनरिफाईंड. सो ओके. थोड्या दिवसा ट्रेंड बदलतो. आता बरोबर. अनरिफाईंडचा ट्रेंड हो, आहे. आता unrefined. थोड्या दिवसांनी सांगतील न्यूट्रिशनिस्ट की बरोबर. रिफाईंड घ्या. तर आपण बेस्ट थिंग काय करू शकतो की ते रोटेट करा आणि घरी केलेलं आपण तूप जर वापरू शकलो, ओके. ते तर पण best. लिमिटेड क्वांटिटीमध्ये, तर तेही बेस्ट आहे. अच्छा. आणि मग एक्सरसाइज कोणते करायला लागतील? प्राणायाम किंवा योग केल्यामुळे फायदा होऊ शकतो का? आता एक्सरसाइज कसं आहे की प्रत्येकाची एक पर्सनॅलिटी असते की त्यांना काय आवडतं. हम्म. काही लोक म्हणतात की आय हॅव टू हिट द जिम, अदरवाईज आय डोंट गेट द रश. ओके. तर ते जिम मध्ये जाऊन वेट ट्रेनिंग केल्यावरच त्यांना बरं वाटतं. काही लोक म्हणतात मला फ्रेश एअर पाहिजे, तर बाहेर जाऊन मला कार्डिओ एक्सरसाइजेस करायचे आहेत. ओके. तर काही जणांना योग आवडतं. तर जसं तुमचं लायकिंग असेल तसं, पण एका आठवड्यामध्ये एक 4 days तरी तुम्ही 20 to 30 minutes वॉक केलं तर ओके. आय थिंक वी कॅन हिट अ मेंटेनन्स लेवल. आता अच्छा. ज्यांना लॉस करायचं असेल किंवा गेन करायचं असेल त्यांना काही स्पेसिफिक एक्सरसाइजेस करावे लागतील. अच्छा. ओके. हे जनरल असे जनरल एक्सरसाइजेस आहेत. ब्रेनसाठी असं काही खास करायची काय आवश्यकता नाही. तुमच्या रुटीन हे एक्सरसाइज फिजिकल फिटनेसचे एक्सरसाइजेस झाले. ओके. ब्रेन एक्सरसाइजेस जे आहेत, जेव्हा आपण फ्रेश एअरमध्ये जातो तर ब्रेन गेट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आणि ओके. सिक्रेशन ऑफ नॅचरल हॅपी हॉर्मोन्स ज्याला आपण एन्डॉर्फिन्स म्हणतो अच्छा. ते सिक्रेट होतात आणि ते ब्रेनसाठी खूप चांगले आहेत. त्यांनी मेमरी इंटॅक्ट राहते. अच्छा. दुसरी गोष्ट आपण मेंटल ऍक्टिव्हिटीमध्ये पण बिझी पाहिजे. आता काही जर आपल्याला मोजायचं किंवा कॅल्क्युलेट करायचं, आपण पटकन मोबाईल कडून कॅल्क्युलेटर युज हो, करतो. करतो. बरोबर. हे 20 years बॅक जे आपले पेरेंट्स आहेत, आई वडील आहेत, त्यांना सांगितलं तर ते ते टक 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 हाताने. करतात. हां, बरोबर. तर ते त्याच्यामुळं आपलं कॅल्क्युलेशन करायचं आपणच कमी करून टाकलं. सो ओके. एक एक ब्रेन फंक्शन जसं मोबाईल करायला अच्छा. लागलाय ओके. तसं आपलं मेंटल ऍक्टिव्हिटी कमी झाली आहे. किंवा आता आपण ओके. कोणाचाही फोन नंबर लक्षात ठेवत नाही, नाही, तो save सेव्हच करतो. केलेला बरोबर. असतो. किंवा काही शोधायचं असेल तर पटकन आपण गुगलवरती हो, सर्च बरोबर. करतो. आपण आपल्या मेमरीला चॅलेंज करत नाही ओके. आणि त्यामुळे मग ब्रेन सेल्स म्हणतात आय थिंक या इंडिव्हिज्युअलला काही फार गरज गरज नाहीये. नाहीये, ओके. म्हणून ते हळूहळू श्रिंक होतात. अच्छा. ओके. शेवटचा प्रश्न असा आहे मॅम, की जर एक मेसेज द्यायचा झाला तुम्हाला आमच्या व्ह्युअर्सना ब्रेन स्ट्रोक बद्दल किंवा ओव्हरऑल सगळ्यांना, तर तो काय असेल? मी म्हणेन की इट इज हाय टाइम दॅट वी ओके. आयडेंटिफाय स्ट्रोक. कारण स्ट्रोकचा अवेअरनेस खूप कमी आहे कमी आहे. आणि स्ट्रोक ट्रीट करणारे क्वॅक्स पण खूप जास्त आहेत हो. की ते स्वतःला, म्हणजे न्यूरोलॉजीमध्ये एक सबस्पेशालिटी आहे स्ट्रोकॉलॉजी, ओके. म्हणजे फक्त स्ट्रोकची ट्रीटमेंट करणारे. तर ते अनएज्युकेटेड स्ट्रोकॉलॉजिस्टचं प्रमाण जे वाढलंय अच्छा. त्याच्यामुळे आम्हा न्यूरोलॉजिस्टकडे स्ट्रोक येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. ओके. आणि जितका जास्त उशीर होतो तितकं आम्हाला रिझल्ट डिलिव्हर करायला अवघड जातं किंवा अच्छा. एक्सप्लेन करायला अवघड जातं किंवा त्यांना रेफर करताना सांगितलं जातं की हा काहीतरी कॉम्प्लिकेटेड प्रकार दिसतोय अच्छा. तर तुम्ही न्यूरोलॉजिस्टकडे जा. ओके. आणि मग उशीर झाल्यावरती आपणही ब्रेनला वाचवू शकत नाही. तर बरोबर. अवेअरनेस अतिशय गरजेचा आहे
आणि बी फास्टचं ट्रेनिंग अगदी लहानपणापासून आपल्याला द्यायला पाहिजे सगळ्यांना दिलं सगळ्यांना, पाहिजे. की ओके. लहान मुलांनाही आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. जसं की आता कार्डिओपल्मनरी रिससिटेशन हो. स्कूल्समध्ये वगैरे पण शिकवतात. सुरू केलंय. हो. तसं आपण थोडंसं एक ओल्डर चिल्ड्रनमध्ये सुद्धा बी फास्टचे सिम्पटम्स सगळ्यांना शिकवले अच्छा. तर लवकरात लवकर आयडेंटिफिकेशन प्रोसेस वाढेल. ओके. मॅम खूप खूप थँक्यू. तुम्ही आलात आणि आम्हाला वेळ दिलात. ब्रेन स्ट्रोकबद्दल एक खूप चांगली माहिती आम्हाला आणि आमच्या व्ह्युअर्सना सांगितली. Yes. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच विनय. थँक्यू. थँक्यू सो मच हा एपिसोड पूर्ण पाहिल्याबद्दल. डॉक्टर केतकी पटवर्धन यांनी सांगितलेली ब्रेन स्ट्रोक विषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.